वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला पुन्हा स्मरणपत्र. राहुरी येथे लव्ह जिहाद आणि फसवणूक अथवा बलपूर्वक धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्याच्या निर्णयाला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने आज 13 फेब्रुवारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तहसीलदार अमित पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी या विषयावर कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या समितीमार्फत राज्यातील परिस्थितीचा अभ्यास, प्राप्त तक्रारींचा आढावा, इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास आणि आवश्यक असल्यास कायद्याचा मसुदा तयार करणे अपेक्षित होते. मात्र 1 वर्ष उलटूनही समितीचा कोणताही अहवाल, शिफारस किंवा पुढील निर्णय झालेला दिसत नाही, अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की राज्यातील विविध भागात खोटी ओळख सांगून विवाह करणे, मानसिक दबाव किंवा धमकी देऊन धर्मांतर घडवून आणणे या संदर्भातील तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तराखंड यांसारख्या राज्यांनी या विषयावर कायदे केलेले असताना महाराष्ट्रात अद्याप ठोस कायदा नसल्याचेही नमूद करण्यात आले. मार्च महिन्यात होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात लव्ह जिहाद व बलपूर्वक धर्मांतर रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनावर स्वाती शेजूल, जयश्री भिंगारकर, प्राजक्ता गावडे, देवयानी हेंबाडे, दीपाली भोंगळ, वर्षा डहाके, चैताली बोरुडे, कमल देवरे, सिंधू डावखर, नंदा घाडगे, मीरा घाडगे, पूनम मासरे, शैला फंड आदींच्या सह्या आहेत. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी. आपण गेल्या अनेक दिवसापासून बघतो आहे की हिंदू महिला असतील, मुली असतील यांच्यावर अन्याय अत्याचाराचे जे प्रकार वाढत चालले आहेत. या प्रकाराला कुठेतरी आळा बसण्यासाठी लव्ह जिहाद सारखा कायदा सरकारने पारित केला पाहिजे. त्यासाठी आम्ही आज राहुरी तहसीलचे तहसीलदार यांना आज निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरात लवकर वरती सरकारकडे याचा पाठपुरावा करू आणि हा कायदा कसा अंमलात आणता येईल यासाठी प्रयत्न करू. तर आम्ही आज निवेदन दिलं आहे. जर हा कायदा लवकरात लवकर पारित केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन नक्कीच छेडू. राहुरीकरांच्या विनंतीला मान देऊन मला बोलण्याची संधी दिली. आज आम्ही ते उपस्थित झालोय तो लव्ह जिहाद कायदा लागू होण्यासाठी. माननीय फडणवीस साहेबांना एकच विनंती का हे जे अधिवेशन होईल त्याच्यात हा कायदा कळकळीने मंजूर करावा व आमची हक त्यांच्यापर्यंत पोहोचेल ही तुम्ही कार्यवाही करावी. व्हावा म्हणून 1 वर्षापूर्वी सरकारला निवेदन देण्यात आलं होतं, जे सध्या गरजेचं आहे महिलांसाठी. तर आज ते निवेदनाला 1 वर्ष पूर्ण झाले. त्यासाठी या सर्व महिला आम्ही इथे जमा झालोय की आजपर्यंत प्रशासनाने या गोष्टींची खबरदारी घेतलेली नाहीये. तर यापुढे त्यांनी या गोष्टींचा विचार करावा हे सरकारला निवेदन करतोय आम्ही.